नमस्कार मित्रांनो, ना शक्तिमान ना सुपरमॅन ना स्पायडरमॅन, आय एम आग्रीमॅन म्हणजेच आगरी माणूस राजेश म्हात्रे आपला काव्य मधुराज ब्लॉग मध्ये स्वागत करतो. मित्रांनो, जवळजवळ 2 आठवड्यानंतर आपण अड्ड्यात जाणार आहोत. मिस केला अड्ड्याला, आज खूप आनंदित आहे की परत शर्यतीच्या मैदानात आपल्याला जायला भेटेल. आपल्या मातीमध्ये, आपल्या बैलांमध्ये आपल्याला आज राहायला भेटेल. सो मित्रांनो, मी आज बाईक न घेता ट्रेनने आलो. सेलू स्टेशनवरून थोडा पुढे आला, राईट साईडला टर्न मारला हायवेवरून. तर आपल्याला समोर जो आता व्हिडिओच्या स्टार्टिंगला गेट बघितला, हा शेलू मैदानाचा आहे. आणि मी या बाबांच्या साह्याने मैदानात आलोय. बाबा, कुठले तुम्ही कुठले? शेलू गावचेच आहे. यांच्या साह्याने बघा, हा लहान मुलगा सुद्धा आज सुट्टी आहे. तर तो कशाला आलाय? तो शर्यती बघायला. सो शर्यती बघायला आलाय. सो बाबा आपण पाहू शकता बाटली पाण्याची घेऊन आले, कारण शर्यतीला 6 वाजणार आहेत. सो चला खूप धमाल करूया. पाहू शकता हा अड्डा. आता पुढे जाऊन बघूया अड्डा. तिथे पाहू शकता मंडप दिसतो, म्हणजे मैदानचा आयोजन तिथे होणार आहे. सो चला आता आपण पुढे जाऊन शूट घेऊया. मित्रांनो, आता आपण मैदानात आलेलो आहे. हा मैदान आहे आणि इकडून सुट्टी होणार आहे आणि तिथे धागा असेल. सो बैला आलेली आहेत. मित्रांनो, हा बाण पाहू शकता, म्हणजे जेव्हा बैलगाड्या सुटतात तेव्हा तो फाकला जाऊ नये किंवा बाहेर नाही येऊ, त्यासाठी हा कडा केलेला आहे. सो खूप भारी आयडिया केलेली आहे त्यांनी. प्रथम अशी आयडिया मी तरी माझ्या लॉग मधून पाहतोय. दुकाने सुद्धा लागले, चहाची तयारी चालू आहे इथे. आता वाजल्यात मित्रांनो 11. आता पाहू शकता फाटी बघू शकता मित्रांनो, सरळ आहे, कुठे चढ उतार असं नाही. बैलाला मैदान दाखवण्यात येतो की बाबा असं मैदान आहे आणि तुला या मैदानात धावायचं आहे. समोर स्टेज पाहू शकता. बाबा, कोणता बैल? डीजे आणि बागाड. आता पांढरे शुभ्री जोडे आलेले. दादा, नाव काय बैलाचा? पिस्तूल. आणि हा मॅगी. काय नाव आहे बैलाचं? सोन्या. कुठला? वसारचा सोन्या. त्याचं काय नाव? राणा. शंभू ना दादा? दादा काय नाव बैलाचं? हंटर. कुठला? बदलापूर खडवईचा हंटर. दादा काय नाव बैलाचा? बलमा. कुठला दादा? साताऱ्याचा बलमा. पाहू शकता साताऱ्यावरून बलमा आलेला आहे. मित्रांनो, मानकिवली बदलापूरचा देवा बैल सुद्धा आलेले आहे. मित्रांनो, पाहू शकता कोण दिसला आपल्याला? रामा शेठ, ज्याची आपल्याला मुलाखत सुद्धा घ्यायची. आणि हा जो पाहता आपण दिलबर, घरचा साज आहे दोन्ही, रामा सेठ आणि दिलबर. नक्कीच आज आपण मुलाखत घेण्याचा प्रयत्न करू. मित्रांनो, टिटवी आपल्या समोर आहे. जवळ जाऊन पाहूया आपण त्याला. सो शेलू अड्ड्यात टिटवी सुद्धा आलेला आहे. खूप मोठे मोठे बैल दिसतील आज मैदानात. टिटवी बैलांनी सुद्धा हजेरी लावलेली आहे. दादा काय नाव बैलाचं? बावऱ्या. कुठला? आगोट. आमोटचा बावऱ्या. पच्छा बैल बघा आपल्या समोर. पच्छा बैल आहे. दादा कुठल्या गावचे? निपाड तालुका. आज कसं काय शेलू अड्ड्यात येणं झालं? शेलू अड्ड्यात आम्ही नेहमीप्रमाणे येत असतो. अड्ड्याला इकडं भरपूर अड्ड्याला येतो, तर आज पण आलो.
याची कारकिर्दी कशी आहे? कारकिर्दी म्हणजे हा घोड्या बैलातला बैल. हा, आमच्याकडे घोडा बैल शर्यत असते, त्याच्यामध्ये घोड्या बैलात पळतो. बैलामध्ये ट्राय करतो, बैलामध्ये बोलतो. चार बैलाच्या घाटामध्ये पुण्याला तिकडे पण पळतो. आज पैऱ्याचे नियोजन ऑलरेडी झालेले आहे. घरची गाडी पळणार. घरची गाडी कुठला बैल? गोल्या आणि पक्ष. बॅक साईडला येतो. त्या बैलाला सुद्धा आपण दाखवू. या आधी आणि किती शर्यती जिंकल्यात दादा? शर्यती भरपूर सांगता येणार नाही किती शर्यती जिंकल्या. मग आज काय वाटतं शेलू मैदानात? शेलू मैदानामध्ये आम्ही गुलाल घेऊन जाणार आहोत. या आधी शेलू मैदानात आले होते तुम्ही? हो, गेल्या वर्षी आलो होतो. आज काय वाटतं की आपली घरची गाडी कशा पद्धतीने धावेल? हो, चांगली जाईल. आणि आज ड्रायव्हर कोण आहे त्याला? ड्रायव्हर तुम्ही स्वतः ड्रायव्हरच आहेत. मग तुम्ही सांगा, हा जेव्हा मैदानात असतो तेव्हा त्याला तुम्ही काय सांगता, काय मंत्र काय देता बाबा आज आपल्याला? आता त्याच्याकडे पाहून आपलं सगळं असं. सो चला दुसरा बैल कोणता सांगितलं होता? गोल्या बैलाला सुद्धा पाहूया आपण. आज त्याच्यासोबत पैरा आहे. सो हा गोल्या बैल आहे. गोल्या बैल आणि पच्छा ना? या जोडी पहिल्यांदा प्रथम नव्हते की आधी सुद्धा घरचेच साज? हा, म्हणजे तुमच्या भागात तुम्ही घरचा साज हा धावतोच आणि तिथे सुद्धा विजय प्राप्त करतो. सो नक्की शेलू अड्ड्यात सुद्धा तुम्ही विजय प्राप्त करायला हीच आशा आहे. मित्रांनो, आता एकदम छोटासा असा लहानसा बैल दिसतो आपल्या समोर. दादा, काय बैलाचं नाव? बैलाचं नाव काय? राजा किती वर्षाचा आहे दादा? 6 वर्षाचा आहे. पण त्याची हाईट बघा किती छोटी आहे. वाटत नाही तो 6 वर्षाचा आहे. एकदम छोटे पाहू शकता आपल्या लॉगमधून. दादा, आतापर्यंत काय याची कारकिर्दी? भरपूर गाड्या केल्यात. राजा आणि राजासोबत पैरा कोण असतो? त्याच्यासोबत दुसरा पैरा असतो. अच्छा, आज शेलूच्या अड्ड्यात काय वाटतं? काय वाटतं म्हणजे आता एकदम मस्त. आणि हा कोणाचा बैल आहे? सर्जा, आपला सर्जाची काय कारकिर्दी दादा आतापर्यंतची? सर्जा आली म्हणजे स्टॉप मध्ये दिवाळी बसून त्याच्या गाड्या भरपूर झाल्यात. सर्जा कुठला दादा? कुड सावळ्याचा सर्जा पाहू शकता आपण. आणि भरपूर म्हणजे सातारा साईडच्या गाड्या आलेल्या आहेत आज. सो सातारा साईड त्या भागचे भरपूर बैल आहेत. मुंबईचेच नाही तर मोठमोठी लांबची बैलगाडी आज इथे येणार आहेत. हजेरी लावणार आहेत आणि मोठमोठ्या शर्यती होणार आहेत. समीर भोईरचं बैलचा पैरा आहे. नाव काय बैलाचं? देवराज बैल आहे समीर भोईर यांचा. सो आज त्याला पैरा आहे आणि नक्की शेलू अड्ड्यात ते विजय प्राप्त करतील अशीच आशा करतो. गाडी जमलेली आहे ना? चालेल, भेटू आता आपण नंतर. मित्रांनो, हिंद केसरी सर्जा आलेला आहे. वेगाचा बादशाह त्याला पाठी दाखवायला नेलेला आहे. मित्रांनो, निंबाळकर सरांचा सर्जा आलेला आहे. तो आला तसाच आपण दाखवूया सर्जाला सुद्धा. दादा, बैलाचं नाव काय? बैलाचं नाव वाघ्या. कुठला? आम्ही येवला जाऊन आलो, नाशिक येवला. आणि तिथनंच आपल्या हरण्या बैलाची खरेदी तिथूनच झाली होती ना? मायगाव, कोपरगाव तालुक्यात. तिथल्या कोणाच्या दावणीला होता तो? हेमंत फुले दादांचा हरण्या. हा, बरोबर, दादा बोलले होते. सो यांच्याच गावाच्या थोडा पुढे आहे ना, तिथून हा आपल्या महान भारत केसरी हरण्याला खरेदी केला होता. आणि आज यांचा कोणता बैल आला तुमचा? काय नाव सांगितलं बैलाचं? वाघ्यासोबत पैरा कोण आहे दादा? चंद्रराज बाटलाचा मोर्या. हा डोंबिवलीचा मोर्या बैल पाहू शकता. दादा नमस्कार. अरे नमस्कार. सो आमचे समालोचक जे चांगले म्हणजे बोलतात अड्ड्यामध्ये, आपल्या रायगड मुंबईमध्ये हेच बोलायला असतात. आणि चेतन दादा सुद्धा आलेले आहेत. अरे बापरे, यांना ओळखतं का? आज एकदम चेहरा मोहरा बदलला आहे, स्टाईल बदलली आहे. काय कसं कधी किती वाजता आला सूरजभाई? आता चालू आहे 10 वाजता आलो आहे. कसं काय आहे म्हणजे फाटी ॲक्च्युली मी दाखवली नव्हती, कारण का एक दिवस अगोदर मी आलेलो तेव्हा म्हणजे काम थोडंफार चालू होतं, तर ते दाखवणं चुकीचं होतं. त्याच्यामुळं मी फोटोज शेअर केले आणि मग त्याच्यानंतर कसं यायचं काय ते दाखवलं. आणि आता सकाळी आलो, बघूया कोणती बैल आहेत. असं ऐकायला आले की मोठी टॉपची बैल येणार आहेत. इकडून सकाळी आलो, सगळी बैल कव्हर करायची, संपूर्ण शर्यती दाखवायची, मुलाखती सगळं. मित्रांनो, आता गाडी आले. हा मैदान थोडा ओला केला जाईल, पाहू शकता.
सो मित्रांनो, तुम्ही विचारलं होतं प्रश्न की लाईव्हवाला आहे का, लाईव्हवाला कोणतं आहे, तर ग्रामीण टेनिस क्रिकेट लाईव्हवाला आहे. तर यूट्यूबवरती जाऊन ग्रामीण टेनिस क्रिकेट सर्च करा, तुम्हाला लाईव्ह दिसेल मैदान आजचा. सो लिंकसुद्धा मी शेअर करेन थोड्या वेळानंतर, जर नेटवर्क असेल तर. तोपर्यंत लाईव्ह कोणतं आहे ते पोस्ट केलेलं आहे, तिथे मी पोस्ट करतो की लाईव्ह कोणतं आहे. विठ्ठल ड्रायव्हर मित्रांनो, सरच्या वेळ आलेला आहे आणि आपले विठ्ठल ड्रायव्हर सुद्धा आहेत. सरजा पाहू शकता, शरीर सृष्ट पाहू शकता त्याचं, एवढं भल्लाल्य नसून सुद्धा त्याची कारकिर्दी खूप भारी आहे मित्रांनो. निंबाळकर सरांचा सरजा मित्रांनो, एकच सांगू शकतो, शरीर सृष्ट कसं असो पण त्याच्यामध्ये पळ आणि धावण्याची धमक पाहिजे, जी धमक सरजामध्ये आहे. बघू शकता विठ्ठल ड्रायव्हर सुद्धा आले बघ मैदान. त्याला दूर आहे मग तिथे मित्रांनो, पाहू शकता आपल्या समोर आहे बकासूर. सो बकासूरने सुद्धा शैलू मैदानात हजेरी लावलेली. सो मित्रांनो, कमेंट्स बॉक्समध्ये सांगा की कसा वाटला आपल्याला बकासूर आणि बकासूरसोबत कोण पाहिर आहे, आपण थोड्या वेळातच जाणून घेऊया. तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्राचा लाडका बकासूर आपल्या समोर आहे. सुंदर आपल्या समोर आहे गोलवलीचा चिक्या आणि आंबेगावचा सुंदर, बघू शकता आपण त्याला समोरून. सो दादा, बैलाबद्दल काय बोलू शकता, कधीची खरेदी आहे आणि काय कसा परफॉर्मन्स आहे त्यांच्या अड्ड्यात? हा नाशिकवरनं खरेदी केलेला आहे आणि तो पण नाशिकचाच आहे. अच्छा, दोन्ही बैल नाशिकवरून खरेदी केल्या. तो मागच्या वर्षी घेतला ना, काही साताऱ्यावरनं घेतला आणि हा नाशिक ओझरवरनं घेतला. आताच घेतल्या? आताच, मग काय 5-6 महिन्यापूर्वी घेतला. किती अड्डे पडवले आहे दोन्ही बैलांना? आता यांची सलग आज 4था मैदान आहे. हा 4था मैदान आहे. मैदान कसं, कारकिर्दी कशी होती मैदानात? गुलाल घेतलाय का कोणत्या मैदानात? पहिला बरोबरी सुटली, नंतर 2 गुलाल झाले. 2 गुलाल कोणी, दोन्ही घरच्या साजनी घेतल्या? अरे वा, म्हणजे घरच्या साज चांगली पळते गाडी. आता शेलूच्या मैदानात काय वाटतं दादा? बघूया आता, जे होईल ते चांगलंच होईल. हे 5व्यांदाच त्या अड्ड्यामध्ये आले, म्हणजे आताच. मग ह्याला 1 वर्ष झालं, मग हा अड्ड्यात का नव्हता जास्त दादा? यायचा तो पळायचा, पूर्वी रतनमध्ये पळायचा. हां, रतन कुठे घेतला ना, रांजणपाडा ना, रांजणपाडा. मग आज सुद्धा आपला घरचा साज आहे आणि नियोजन झालेलं आहे का? नियोजन नाही झाला,
अड्ड्यात जमवायची. सो नक्कीच दादा आपण आता शर्यत झाल्यानंतर भेटूया, तोपर्यंत आपण दुसरी बैल दाखवतो. सो चला मित्रांनो, दादांशी बोलून बरं वाटलं. आता आपण महबूबसुद्धा वरती आला आणि मथुरचा लाईव्ह नक्कीच घेण्याचा प्रयत्न करू आल्यानंतर. सो आता आपण महबूबकडे जाऊया. मित्रांनो आपल्यासमोर आहे राजा 777 पाहू शकतो. मित्रांनो पाहू शकता किसना चाललाय. दादा मथुर आहे की नाही आज? नाही बिमार आहे. सो मित्रांनो तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं की मथुर नाही आज बिमार आहे, पण आपला किसना चाललाय. दादा किसनाची शर्यत आहे का? हो शर्यत आहे. कोण आहे पैरा? पैरा कोण आहे दादा? वीर आहे. वीर कुठला दादा? वावंजेचा वीर आपला हत्यार 1001 किसना चाललाय. सो मित्रांनो आज मथुर नाही. चला पुढचा व्हिडिओ घेऊया आपण. मित्रांनो पाहू शकता आपल्यासमोर आहे महबूब. बघा किती जणांचा व्यवसाय होतो इथे. दादा बैलगाडा शर्यतीमुळे काय कसं वाटतं, कसा व्यवसाय होतो? खूप आनंद वाटतं आम्हाला. आणि धंद्याचा कसा प्रतिसाद आहे? मस्त आहे. मस्त आहे. सो आपण या वडापावचा आस्वाद घेऊया. आणि बाबा कसा वाटतं जेव्हा शर्यती लागतात तेव्हा? बिसलेरी पाणी फुल धंदा होतो का? बिसलेरी पाणी, मका, शेंगा, आई सुद्धा आहे. मित्रांनो बघू शकता संदीप मारे दादा यांचा भोपरचा राणा. सो घरचीच गाडी धावणार आहेत हारण्या आणि राणा. दादांचं नाव जाणून घेऊया पहिला. दादा तुमचं नाव काय? माझं आकाश हरिचंद्र सालुंके. आज आपली गाडी सांगू शकता त्याच्याबद्दल थोडक्यात? आज मला भरपूर दिवस मी एक आठवड्यापासून मी पेऱ्यासाठी विठ्ठलसाठी मी कॉल करत होतो. आतला बैल पाहू ना, मला भरपूर बैल दिला नाही. काल लास्टच्या क्षणाला मी एक निर्णय घेतला का काय का नाव आपली घरची गाडी आखलो. आणि मला आज असा आनंद होते की गेल्या वर्षी 1 जानेवारीला माझी गाडी पडलेली, मला तिथून गुलाल कमी जास्ती गुलाल भेट होता. तर आज मला गुलाल बैलांनी करून दिला. माझा आज मान जरा उंचावले आज घरच्या गाडीने. खास आम्ही आमच्या खास तो बोलला होता आज आपला गुलाल घ्यायचा, ते एक शेवटचा दिवस आहे म्हणून आलो आणि आपल्या बैलांनी गुलाल घेतला. खूप मोठी एक आम्हाला हे कल्याण कोलीवाड्यावरून खास आलं ना आपल्या इथे शर्यत मागण्यासाठी. संदेश भोईर. विठ्ठल आणि सोन्या. आनंद कसा आहे दादा आजचा? 31 नवीन वर्षाची सुरुवात वर्ष पाठी जाते. आज मला असा आनंद, जुन्या वर्षात माझ्या काही गोष्टी घडल्या त्या आज पुन्हा आज मला असं वाटलं की आज माझ लास्ट वर्ष दिवस जाता गुलाल दिला बैलांनी आणि याच्या पुढेच बैला गुलाल घेतच राहतील. मित्रांनो बैलगाडा क्षेत्र असं आहे ना की सारखेच काही उद्योगधंदेवाले येतात, फोटोग्राफर ज्यांना काही इन्कम सोर्स वगैरे नाही, पण बैलगाड्याचा आणि बैलाचा फोटो घेऊन ते सेव्ह करतात. सो असेच दादा आपल्यासोबत आहेत. ज्यांना एक छंद आहे, त्यांचा कॅमेरा आहे त्यांच्यासमोर, की त्यांना फक्त बैलांचा फोटो घेऊन ते आपल्या कलेक्शनमध्ये ठेवतात. दादा तुम्ही काय करता एक्झॅक्टली? मी फक्त फोटो काढतो. ते मॅचेस, क्रिकेट मॅचेस असू दे, शर्यती असू दे, छोटे छोटे व्हिडिओ बनवायचे मी स्टोअर करून लॅपटॉपमध्ये ठेवतो. आणि हा छंद कधीपासून लागला तुम्हाला? छंद मी जस्ट आत्ता मला 1 वर्ष झाला असेल, 1-1.5 वर्ष झाला असेल, तेव्हापासून मी करतोय. आणि त्यामागचा उद्देश दुसरा काय नाही, फक्त फोटो काढायचे आणि आपल्याकडे ठेवायचे. आणि दादा तुम्ही एकदा सांगा तुम्ही काय करता, तुमचा काय म्हणजे व्यवसाय काय? मी सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, प्रोग्रामर आहे, सॉफ्टवेअर प्रोग्रामर मुसलमान. सो पाहू शकता म्हणजे
एज्युकेटेड पर्सन लोकसुद्धा हा छंद आपला म्हणजे जो सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग करतात ते हाताळता हे सुद्धा त्यांचा छंद शौक पूर्ण करतात. सो हे एक जिवंत उदाहरण आपल्यासमोर आहे जे आमच्यासोबत जॉईन झालेले. दादा नाव काय सांगितलं? अमोल पाटील. कुठले दादा? मी मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातला, इथे नवी मुंबईला नेरूळला राहतो. दादा भेटून बरं वाटलं तुमच्याशी. थँक्यू. फुल आहे ना? अड्डा फुल आहे. फुल अड्डा आहे आणि पाहू शकता भरपूर अशी गर्दी झालेली आहे आणि तिकडची रस्ता आपण बघितली होती. सो मित्रांनो, आता आपण हा लॉग इथेच संपूया. कोणती बैलं आल्यात, मोठमोठी बैलं ते आपण तुम्हाला दाखवलं. सो आता आपण शर्यतीचा यानंतरचा व्हिडिओ शर्यतीचा असेल जाऊन तिथे मी प्रयत्न करतो शर्यती शूट करण्याचा. तर शर्यती शूट बऱ्यापैकी सो सो चला आपल्या चॅनलवर ते असा कर सबस्क्राईब करून नक्कीच जा. सो बाय मित्रांनो, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये.